लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी चौघंही मिळून आता इकडे विजय आणि वसुहत्यानेच हे सगळं केलं आहे का हे शोधून काढण्याचं ठरवणार आणि त्यांना चांगली जन्माची अद्दल घडवायची असा सुद्धा निर्धार करणार. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं ह्या सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर सध्या आता इकडे विजय आणि वसुहत्या त्याचबरोबर घरातल्या इतर सगळ्या सदस्यांसमोर पार्थ म्हणत असतो, नशिबाने मी वेळेवरती पोहोचलो म्हणून मी काव्याला वाचवलं. जर देव न करो आणि काव्या पडल्या असत्या किंवा त्यांना काही झालं असतं तर काय केलं असतं मी. त्याबरोबर मग पुढे तो असंही म्हणतो की माझ्या बाळाला जर काही झालं असतं तर त्यावर मग मात्र आता विजय हसतो पार्थवरती आणि आता तो पार्थला म्हणत असतो, सॉरी पण मला खरंच जेन्युइनली तुझ्यावरती हसायला येते. अरे तू एवढा मोठा आर्किटेक्ट आहेस, टॉप 30 नाही सॉरी रिसेंटमध्ये टॉप 10मध्ये तू आलेला आहेस आणि तरीसुद्धा तू किती काळजी करतोयस, किती ओव्हर थिंकिंग करतोयस. पार्थ, अरे तू काही विसरतोयस का की जगात काही तू पहिलाच बाप होणार नाही आहेस. ह्या आधीसुद्धा मुलं झाली आहेत की लोकांना. उगाच किती ती काळजी, माझं बाळ सारखं. अरे मुलं होतात लोकांना, इतकी काळजी करण्याची काहीही गरज नसते. आणि काव्या पडलेली तर नाही आहे ना, आणि जरी पडली असती तरी इतकं काळजी करण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये. काय एकदाच बाळ होतं असं थोडी असतं. आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी दुसरी संधी मिळतेच की. आणि तू तर एवढा पुरुषासारखा पुरुष आहेस, एक गेलं असतं तर दुसरं मिळालं असतं. आता हे जे काही विजय बोलतो ना त्याने पार्थ इतका भडकतो की पार्थ थेट जातो आणि आता विजयची कॉलर पकडतो आणि विजयची कॉलर पकडून आता तो विजयला मारणारच असतो. तो म्हणत असतो, तुला अक्कल आहे का, तू काय बोलतोस ते, की देवाने तोंड दिलं आहे म्हणून फक्त बोलतच असतोस. तुझ्यासारख्या नीच माणसाला देव तोंड तरी कसं देतो. आणि मग आता पार्थ म्हणत असतो, माझ्या काव्याबद्दल आणि आमच्या बाळाबद्दल जर काही बोललास ना तर तुझं तर. आणि मग आता तो विजयचा गळा आवळत असतो. आता विजयसुद्धा पार्थला गळा आवळण्यासाठी हात वरवर करत असतो, पण आता विजयचे हात काही पार्थपर्यंत पोहोचत नसतात. पार्थ इतका संतापलेला असतो. आता इकडे पार्थला पकडण्यासाठी जीवा आणि मिथुन काका ताकद लावत असतात. दुसऱ्या बाजूने वसुहत्या विजयला खेचत असते. मग मालिनी काकू आता जोरात ओरडतात, बास करा, पार्थ सोड त्याला. त्याबरोबर मग पार्थ विजयला सोडतो. मालिनी काकू म्हणत असतात, गुंड आहेस का तू? काय चाललंय हे सगळं पार्थ? हे शिकवलंय का मी तुम्हाला? आणि महत्त्वाची गोष्ट, हे सगळं करण्याची ही वेळ आहे का? सध्या काव्याची तब्येत बरी नाही आहे, तिची काळजी करायची, तिच्या जवळ बसायचं सोडून तुझं हे सगळं काय चाललंय? ते काही नाही, जा आत्ताच्या आत्ता जा आणि काव्याबरोबर तुमच्या रूममध्ये बस. जा पार्थ लवकर. आणि विजयराव, तुम्ही जरा बोलताना ना काय बोलता याचा विचार करून आणि भान ठेवून बोलत जा. नाही, आत्ता मी पार्थला अडवलं आहे म्हणून, नाहीतर यावेळी पार्थने तुमचा जीव घेतला असता. देशमुखांना जीव लावला तर देशमुख जीवही लावतात, हे तुम्ही बघितलंच आहे. पण जर कोणी देशमुखांच्या विरोधात गेलं तर मग देशमुख जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे उगाच पुन्हा जर असं काही तुमच्या तोंडून चुकून गेलं ना तर मग तुमचं पार्थ काय करेल आणि काय नाही हे खरंच सांगता येत नाही. त्यामुळे पुढच्या वेळेपासून बोलताना एकदा नाही, दोनदा नाही, 10दा नाही तर 100दा विचार करत जा. निघा, चालते वा इकडनं. त्याबरोबर मग विजयला असं मालिनीने चालते वा बोलल्यावर वसुहत्या म्हणते, मालिनी तू. त्याबरोबर लगेचच आता इकडे मालिनी काकू म्हणतात, वसुताई तुम्ही तर गप्पच बसा, काही बोलूच नका. उलट खरं तर ना तुम्ही मला काहीतरी बोलण्याआधी तुमच्या जावयाला 4 शब्द चांगले सुनावले पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे की हे असं बोलायचं नसतं म्हणून. असो, आता तुम्हालाच अक्कल नाही म्हटल्यावर जावयाला तरी तुम्ही कुठून शिकवणार. असो बरं, तुम्हालाच हा जावई मिळाला, शोभतो बरं तुमचा जावई अगदी. त्यानंतर मग आता मालिनी काकू ह्या म्हणत असतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर पुन्हा माझ्या सुनांच्या वाकड्यात जाण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी गाठ माझ्याशी आहे. नाही, एवढ्या वेळी तुम्हाला माफ करते, सोडून देते. पण जर मला भविष्यात जरी समजलं की ह्या सगळ्यामध्ये तुमचा थोडाफार जरी हात आहे तरी वसुताई लक्षात ठेवा, तुम्ही आहात आणि मी आहे. आजपर्यंत मोठी नणंद म्हणून तुम्हाला खूप मान दिला, सन्मान केला तुमचा. पण जर आता तुम्ही माझ्या सुनांच्या, माझ्या नातवंडांच्या जीवावर उठणार असाल ना तर मात्र मी सोडणार नाही तुम्हाला. पार्थच्या समोर काही बोलले नाही, नाहीतर तो आणखीन संतापला असता.
तर दुसऱ्या बाजूला इकडे आता पार्थ हा काव्याकडे रूममध्ये आलेला असतो. काव्या ही आता नुकतीच शुद्धीवरती म्हणजे जागी होत असते झोपेतनं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता नंदिनी ही म्हणू लागते, बरं बाद झालं, पुरे करा जीवा, तुम्ही आईंना घेऊन थोडा वेळ त्यांच्या रूममध्ये जा. आई तुम्ही आराम करा, मग तुम्हाला बरं वाटेल. त्यानंतर इकडे आता हे एवढं सगळं घडून गेलेलं आहे. त्यानंतर आता विजयला तर खूप जास्त आनंद झालेला असतो. जरी पूर्ण प्लॅन सक्सेसफुल झालेला नसला तरी थोडाफार का होईना काव्याला त्रास झाला आहे, याचं सेलिब्रेशन करण्यासाठी आता विजय मस्तपैकी कॉफी बनवत असतो आणि त्यावेळी तो गाणं बोलत असतो, आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे, आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे. आता हे गाणं नंदिनी तिकडे येऊन ऐकते आणि म्हणत असते, अरे वा, तुम्ही चक्क हे गाणं गुणगुणताय विजयराव, नाही चांगलं आहे. त्यावर विजय म्हणतो थँक्स. त्यावर नंदिनी म्हणते, आज हेच गाणं आनंद निवास समोरसुद्धा वाजत होतं आणि तुम्हीसुद्धा हेच गाणं गुणगुणताय बरोबर, कसं काय? त्याबरोबर आता नंदिनीने हा प्रश्न विचारल्यावर विजयच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. नंदिनी म्हणत असते, बोला विजयराव, तुमच्याकडनं उत्तराची अपेक्षा आहे मला. हेच गाणं बरोबर तुम्हीसुद्धा कसं काय गुणगुणताय? नाही म्हणजे इतकं कसं काय सिमिलॅरिटी? त्याबरोबर मग विजय हा नंदिनीला म्हणतो, ते आपलं हे ते नंदिनी म्हणते, ते हे आपलं ते बोला, काय ते काय आपलं? त्यावर मग विजय हा कोइन्सिडन्स असं म्हणतो. नंदिनी म्हणते, कोइन्सिडन्स? तुम्हाला वाटतं का तुम्ही कोइन्सिडन्स असं म्हणाल आणि माझा तुमच्यावरती विश्वास पटेल म्हणून? नाही विजयराव, काय आहे ना, एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, माणूस जेव्हा खोटं बोलतो ना तेव्हा त्याचा चेहरा आपोआप पांढरा पडतो, जसा तो तुमचा पडला आहे ना तसाच. मला पूर्ण खात्री आहे आम्हाला सगळ्यांना घराबाहेर घालवण्यामागे हात तुमचाच आहे. बरोबर तुम्ही गुणगुणत असलेलं गाणं आनंद निवास समोर वाजण्यामागे सुद्धा हात तुमचाच आहे. त्यामुळे मी तुम्हाला जेव्हा माझ्या हातात पुरावे येतील ना की या सगळ्यामागे तुम्हीच आहात, तेव्हा मात्र सोडणार नाही, हा लक्षात ठेवा. आणि एवढं बोलून आता नंदिनी ही तिकडनं निघून जाते. नंदिनी तिकडनं निघून गेल्यावर विजय मात्र तिकडे चांगला घाबरलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता मालिनी काकू ह्या काव्याकडे गेलेले असतात आणि आता त्या काव्याला म्हणत असतात, काव्या काय गं, कसा हा हलगर्जीपणा केलास तू? मला सांग, तुझी रूम खाली आहे की नाही? मग तुला वरती नंदिनी आणि जीवाच्या रूममध्ये बसायची काय गरज होती? ते सुद्धा ते दोघं जण खोलीत नसताना. त्याबरोबर मग पार्थसुद्धा काव्याला म्हणत असतो, काव्या हे बघा, तुम्ही जरा स्वतःची काळजी घेत जा, आज जर मी वेळेवर आलो नसतो तर. त्याबरोबर मग काव्या आता त्या दोघांनाही म्हणत असते, बास 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 करा तुम्ही दोघं, किती काळजी करणार आहात अजून तुम्ही दोघं माझी? हे बघा, देवाच्या कृपेने मला काहीही झालेलं नाही आहे, मी अगदी व्यवस्थित आणि सुखरूप आहे की नाही तुमच्यासमोर. मग बास झालं ना आता, उगाचच्या उगाच तुम्हाला एवढं टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे. आई प्लीज ऐका ना, बघा ना माझ्याकडे एकदा. आई मग मालिनी काकू काव्याकडे बघतात. काव्या म्हणत असते, हे बघा बघा बरं तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे एकदा आणि सांगा, तुम्हाला वाटतं आहे का की खरोखर मला काही त्रास होत असेल वगैरे? अहो नाहीच होत आहे मला मुळात काही त्रास, मी एकदम व्यवस्थित आहे, ठणठणीत. मग आता कशाला उगाचच्या उगाच तुम्ही जास्त काळजी करताय? नका ना टेन्शन घेऊ प्लीज. त्याबरोबर मग आता मालिनी काकू काव्याकडे बघू लागतात. काव्या म्हणत असते, खरंच मला काहीही नाही होत आहे, मी एकदम ठणठणीत आहे. मग मालिनी काकू म्हणतात, नाही ते आता कळलं आहे मला, पण काव्या आता ना मी तुझ्या बाबतीत काहीही रिस्क घेणार नाही आहे. आता ना मुळात मी तुला माझ्या नजरेपासून दूरच करणार नाही आहे, अगदी अजिबात नाही, एक सेकंदासाठी नाही. तू सतत दिवसभर 24 तास माझ्यासमोर असणार आहेस, समजलं का तुला? आणि ते तू काय कोचिंगला वगैरे जायचं म्हणतेस ना, ते सुद्धा काही कुठे जायचं नाही आहेस तू. घरून तुला जितका हवा ना तितका अभ्यास करायचा, कळलं? उगाचच्या उगाच घराच्या बाहेरच तू पडायचं नाही आहेस. काव्या अगं बाळा, खूप काळजी वाटते गं मला तुझी. आधीच एकतर तू नाजूक आहेस आणि त्यात हे सगळं म्हणजे नाही, नको 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 गं वाटतं माझ्या जीवाला. त्यामुळे प्लीज प्लीज आता तू ना माझं ऐकत जा. आता उगाचच्या उगाच हट्टीपणा करत जाऊ नकोस, समजलं ना? त्याबरोबर मग काव्या लगेचच तोंड बारीक करते. तशा मालिनी काकू म्हणतात, अगं काव्या, मी काही तुला रागवत नाही आहे गं, तुझ्या काळजीपोटी बोलते गं बाळा, असं म्हणत मग मालिनी काकू काव्याला मिठी मारतात. त्यानंतर मग आता काव्याला त्या म्हणत असतात, बरं चल मी येते,
तू आता आराम कर. आणि मग मालिनी काकू ह्या तिकडनं लगेचच त्यांच्या खोलीत येतात. आता खोलीत आल्यावर मग मालिनी काकू बसतात आणि आत्ता सर्व गोष्टींचा त्या सारासार विचार करू लागतात. त्यावेळी त्यांना आठवतं मिथुन काका त्यांना म्हणाले की ते बँकेत गेले होते. मग मालिनी काकूंना आठवतं की अरे मिथुन काकांनी तर माझ्याकडे पैसे मागितले होते श्रेयाच्या कॉलेजची फी भरण्यासाठी 2 दिवसांपूर्वी आणि मी अजूनही मिथुन भाऊजींना पैसे दिलेले नाही आहेत. बापरे, सकाळीसुद्धा ते माझ्याकडे मी गुरुजींकडे जात असताना आले होते आणि तेव्हासुद्धा मी भाऊजी आपण नंतर बोलू असं म्हणून विषय टाळला होता. भाऊजींना वाटलं असेल की मी जाणून बुजून मुद्दामून मला पैसे द्यायचे नाही आहेत म्हणून अशी टाळाटाळ करते. नाही, मला आत्ताच्या आत्ता जाऊन मिथुन भाऊजींना पैसे दिले पाहिजे. मग मालिनी काकू लगेचच आता तिकडनं मिथुन काकांना पैसे द्यायला चाललेली असते. इतक्यात पार्थ रस्त्यात मालिनीला बघतो आणि म्हणतो, आई काय गं, तू आता कुठे चालली आहेस? त्यावर मग मालिनी काकू म्हणतात, अरे मिथुन भाऊजींना पैसे द्यायला श्रेयाच्या कॉलेजची फी भरायची आहे. त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले होते आणि मी द्यायला विसरले. त्याबरोबर पार्थ म्हणतो, चल आपण दोघंजणं सोबत जाऊ, मी सुद्धा तिकडेच जातो. मग आता मालिनी काकू आणि पार्थ दोघं मिथुन काकांच्या खोलीत येतात. तिकडे आल्यावर मग मालिनी काकू म्हणत असतात, मिथुन भाऊजी खरंच खूप सॉरी, श्रेयाच्या कॉलेजमध्ये तिची फी भरायची आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे पैसे मागितले होते आणि मी मात्र तुम्हाला पैसे द्यायला विसरले. खरंच मला माफ करा, मी जाणून बुजून मुद्दामून हे असं सगळं केलेलं नाही आहे. प्लीज सॉरी ना, माझं चुकलं. हे घ्या, हे पैसे तुम्ही श्रेयाच्या कॉलेजमध्ये भरा आणि मी जर एकदा विसरले तर मला पुन्हा आठवण करायला हवी होतीत ना. काय हो मिथुन भाऊजी, तुम्ही असं गप्प का बसलात? मी आजपर्यंत कधीतरी तुम्हाला असं नाही म्हणाली आहे का? त्याबरोबर मग मिथुन गप्पच असतो. मग मालिनी म्हणते, मिथुन भाऊजी माफ करा मला, हवं तर मी तुमची माफी मागते, तुमच्यासमोर हात जोडते खरंच. त्याबरोबर मिथुन काका म्हणतो, वहिनी आहो, एवढं सगळं करण्याची काही गरज नाही आहे आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे ना. तुम्ही आजपर्यंत कधीही मी पैसे मागितलेत आणि मला दिलेले नाही आहेत असं घडलेलंच नाही आहे. मला माहिती आहे तुम्ही यातलं काहीही जाणून बुजून केलेलं नाही आहे. ठीक आहे, काही हरकत नाही, कधीतरी माणसाकडनं चुकून होतं, विसरतं, माणूस आहे म्हटल्यावर हे असं व्हायचंच. पण मला खरंच पैसे नको, माझं पैशांचं काम झालं आहे. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, पैशांचं काम झालं आहे म्हणजे? मिथुन भाऊजी कसे पैसे, म्हणजे कुठून मिळाले तुम्हाला पैसे? कुणाकडून घेतलेत का तुम्ही? त्याबरोबर मग मिथुन काका म्हणतात, हो मी विजयकडनं घेतले पैसे. नाही म्हणजे खरं तर मी काही त्याच्याकडे पैसे मागायला गेलो नव्हतो, तोच आला होता माझ्याकडे. त्याने बहुधा आपलं बोलणं ऐकलं होतं. मग माझ्याकडे येऊन त्याने मला चेक दिला आणि सांगितलं चेक बँकेत नेऊन डिपॉझिट करा आणि पैसे घ्या. मग आता मी गेलो होतो बँकेत त्याच कामासाठी. त्याबरोबर हे ऐकून मालिनी काकूंना दाट शंका येते की बरोबर विजयने भाऊजींना चेकमध्येच पैसे का दिले. तर इकडे आता पार्थलासुद्धा संशय येतो. पार्थला तर पक्की खात्री असते की विजयने जाणून बुजूनच मिथुन काकांना पैसे चेकमध्ये दिले होते जेणेकरून मिथुन काका घरातनं बाहेर पडावे. मग पार्थ आणि मालिनी काकू दोघंही आता लगेचच विजयला त्याचे पैसे परत करून टाका मिथुन काका, उगाच तुम्ही ते पैसे ठेवून घेऊ नका असं सांगतात. आपल्याला त्याच्याकडनं 1 रुपयाही नको. मग मिथुन काका होकार देतात. त्यानंतर मग आता इकडे नंदिनी, जीवा, पार्थ, काव्या 4 जण बसलेले असतात. नंदिनी म्हणत असते, मला ना त्या विजयवरती दाट शंका आहे. माझी खात्री आहे की त्या विजयने ना मुद्दामून हे सगळं घडवून आणलं होतं. म्हणजे बघा ना, एकाएकी मी घरातच थांबणार होते हे ठरलेलं असताना मला ऑफिसमधनं आनंद निवासच्या फोन येतो आणि सांगितलं जातं की लाऊड म्युझिकवरती कोणीतरी इथे गाणी ऐकते. तिकडे गेले तर आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ आहे, हेच गाणं ती लोकं ऐकत होती. मी जेव्हा तिथे जाऊन आवाज कमी करा असं सांगितलं तेव्हा त्या लोकांनी माझ्याबरोबर आरेरावीची भाषा केली. माझं ऐकलं नाही. माझा मुद्दामून जणू काही ते वेळ काढण्याचा ती प्रयत्न करत होती. आणि त्याच्यानंतर इकडे घरामध्ये बरोबर लाईट गेली, नेटवर्क इश्यू झाला. हे सगळं एकाच वेळी. आणि त्याचबरोबर मालिनी काकू म्हणजे आई ह्यासुद्धा बरोबर आजच गुरुजींकडे कशा काय गेल्या? नक्कीच सर्व गोष्टी जाणून बुजून घडवून आणल्यासारख्या वाटत आहेत. मिथुन काका, ज्या मिथुन काकांबरोबर वसुहत्या आणि विजय घरात आल्यापासून धड बोलले नाही, त्या मिथुन काकांना पैसे दिले. त्याबरोबर जीवा म्हणतो, आणि माझं तर आधीच ठरलं होतं की मी आज बाहेर जाणार आहे. ही गोष्ट त्यांना माहिती होती. त्यामुळे माझ्या बाबतीत त्यांना फार काही खास कष्ट घ्यावे लागलेले नाही आहेत. बरोबर ना? त्याबरोबर नंदिनी म्हणते, हो अर्थात, पण हे जे काही वसुहत्याने आणि विजयने केलं आहे ना, हे सगळं खूप हॉरिएबल आहे दादा. आपण त्या दोघांनाही सोडायचं नाही आहे. त्या दोघांना चांगली अद्दल घडवायची.
त्याशिवाय त्यांना अक्कल येणार नाही असं आता जीवा पार्थला सांगत असतो. त्यावर नंदिनी म्हणते, हो अर्थात अद्दल तर त्यांना घडवायचीच आहे, ते सुद्धा आपल्या स्टाईलने. त्यांना अक्कल आली पाहिजे ना. त्याबरोबर मग पार्थ म्हणत असतो, काव्याच्या नादी लागून त्यांनी खूप मोठी चूक केलेली आहे. त्यांना वाटलं असेल की त्यांना कोणी काही बोलणार नाही, पण मी आत्ता त्यांना सोडणार नाही. लक्षात ठेवतील ते दोघंही, अशी चांगली जन्माची अद्दल घडवणार आहे मी त्यांना. काव्याच्या नादी नको लागायला हवं होतं विजयने. त्याने खूप मोठी चूक केली. आतापर्यंत त्याने माझ्यातला समजूतदारपणा पाहिला आहे, पण आता या पार्थ देशमुखचा अडियलपणा बघेल तो. मोठा आहे मी म्हणून कायम मी सगळं समजून घेत येतो, सांभाळून घेत येतो, पण याचा अर्थ असा होत नाही की मला राग येत नाही. माझा राग आता काय आहे ते तो विजय बघेलच. त्याबरोबर मग जीवा म्हणतो, दादा जे काही करशील ते सांभाळून कर, मी आहे तुझ्याबरोबर. पार्थ म्हणत असतो, छोटे तू आहेस तर मला काही टेन्शन नाहीच आहे. आज त्याने जे काही केलं आहे ते काव्याच्या बाबतीत केलं आहे, उद्या देव न करो तो नंदिनीच्या बाबतीतही असंच काही करायचा प्रयत्न करेल. आपण दोघं कामाला जाणारी माणसं आहोत. आणि हो, आपण ना आईलासुद्धा आता सांगून ठेवूया की आई, जोपर्यंत आमच्यापैकी कोणीही घरामध्ये येत नाही तोपर्यंत तू या दोघींनाही सोडून घरातनं बाहेर कुठेही जायचं नाहीस म्हणून. त्याबरोबर नंदिनी म्हणते, हो चालेल, तसंही काव्याची जास्त काळजी घ्यायला हवीच. त्यानंतर मग आता तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मिथुन काका जाऊन विजयला त्याचे पैसे परत करतो. आणि तू दिसतोस तसा नाही आहेस विजय, तू मुद्दाम मला घराबाहेर पाठवण्यासाठी पैसे दिलेस असंही सांगतो. तर इकडे आता नंदिनी ही म्हणत असते की बाकीचं ते सगळं मरू देत, पण आता आपण ना त्या विजयवरती आणि वसवत्यांवरती बारीक लक्ष ठेवूया. माझी पूर्ण खात्री आहे की आज त्यांनी जे काही केलं आहे त्यामुळे काव्याला त्रास झाला आहे, याचा आनंद त्यांना झाला आहे आणि तो आनंद ते साजरासुद्धा जरूर करतील. आणि एकदा का ती लोक तो आनंद साजरा करू लागली की मग मात्र आपल्याला सहज पकडता येईल की एवढा आनंद त्यांना झालाय तरी कसला. आणि मग मात्र त्यांना खोटंही बोलता येणार नाही, खरं कबूल करावंच लागेल. आत्तापर्यंत वयाचा मान राखून मी वसुहत्यांना कधी काहीच बोलले नाही, पण एकदा का आपल्या हातामध्ये पुरावे आले ना की हे सगळं वसुहत्यांनीच घडवून आणलं होतं म्हणून विजयच्या मदतीने, की मग मात्र मी वसुहत्यांना सोडणार नाही आहे. वसुहत्यांनी काव्याच्या बाबतीत हे जे काही केलं आहे ते करून त्यांनी खूप मोठी खरं तर चूकच केलेली आहे. कारण एक वेळी त्या माझ्या बाबतीत वाईट वागल्या असत्या तरी मी त्यांना माफ केलं असतं, पण मी काव्याच्या बाबतीत रिस्क नाही घेऊ शकत. त्याबरोबर पार्थसुद्धा म्हणत असतो, मी सुद्धा सोडणार नाही आहे त्यांना. तर जीवा म्हणतो, चला ठरलं तर मग आता आपण चौघांनीही मिळून ह्या सगळ्याच्या मुळाशी जायचं आणि हे सगळं कुणी घडवून आणलं आहे हे सगळं शोधून काढायचं. मग पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी सगळेच जण एकमेकाच्या हातांवरती हात ठेवतात आणि म्हणत असतात, आता वसुहत्याचा पडदा फाश केल्याशिवाय आपण कुणीही गप्प बसायचं नाही. मग आता इकडे नंदिनीसुद्धा म्हणत असते की हो अगदी बरोबर, वसुहत्यांना आता आपण दाखवून देऊ एकीचं बळ काय असतं ते. जर आपण सगळे एक झालो ना तर मग आपलं कोणी काहीही बिघडवू शकत नाही हे त्यांना कळायला हवं. काय म्हणाला तो आज विजय की आपण सेन्सलेस बोलतो काय? मग आता नक्की सेन्स काय असतो ना हे त्याला दाखवू आणि बरोबर हे सगळं त्यांनीच घडवून आणलं आहे हे शोधूनसुद्धा काढू. काव्याच्या बाबतीत हे जे काही त्यांनी केलं आहे ना ते करून त्यांनी खूप मोठी चूक केली आहे. त्यानंतर मग नंदिनी काव्यालासुद्धा म्हणू लागते, आणि काव्या तूसुद्धा आता स्वतःची जरा काळजी घेत जा. एकदा आता आपल्याला धक्का मिळाला आहे त्यामुळे आपल्याला हे कळून चुकलं आहे की वसुहत्या आणि विजय किती खालच्या थराला जाऊन वागू शकतात ते. त्यामुळे आता मात्र आपण कुठलीही रिस्क घ्यायला नको. आता आपल्याला आपली सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागणार आहे, आपल्याला जपून राहावं लागणार आहे काव्या. त्याबरोबर काव्यासुद्धा होकार देते. नंदिनी आणि काव्या आपणच आता एकीमेकीची काळजी घ्यायची असं ठरवतात आणि त्या विजयला आणि वसुहत्याला चांगला धडाही शिकवायचं असंही म्हणतात. त्याबरोबर मग आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर मालिकेचे असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा आठवणीने करून ठेवा. धन्यवाद.